नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही नेहमीप्रमाणे पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. जवळजवळ 8-10 दिवसांनी तुम्हाला भेटायला आलो आहे आणि गेल्या अनेक व्हिडिओमध्ये मी सांगतो की माझा सध्याचा फोकस हा माझ्या राईटअपवर आहे. आणि नागपूरमधनं जे लोकवाहिनी नावाचं प्रसिद्ध दैनिक निघतं तिथे दर मंगळवारी माझा एक लेख ते छापत असतात. शिवाय वृत्तमानस आहे, नवसंदेश या मासिकांमध्ये देखील मी सातत्याने लिहितो आहे. त्यामुळे माझा फोकस हा आता जास्त रिसर्च ओरिएंटेड माझा परत राईटअप लिहिण्यावरच आहे. गेले कित्येक दिवस मी अनेक व्हिडिओज पाहतो आहे, वाचतो पण आहे. ज्याच्याबद्दल मी बोलणार आहे, ज्या पक्षाबद्दल मी बोलणार आहे त्याबद्दल वाचतो आहे, बोलतो आहे, त्यांचे एक्सपर्ट लोकांचे आलेले व्हिडिओज देखील बघतो आहे. आणि सातत्याने मनात येत होतं की काही ना काही लिहावं किंवा बोलावं ह्या विषयावर. तर म्हटलं आज आपण ह्या विषयावर बोलूया. आणि आज मागचा आणि तो विषय वाचत असताना मला ना काही माझ्या मनाला काही पटतच नव्हतं जे काही चाललं आहे ते. त्यामुळे ते सगळे गौडबंगाल आहे असंच मला वाटत होतं. तुमच्या लक्षात आलं की मी कुठल्या विषयावर बोलणार आहे ते. मित्रांनो, मी आज जो बोलणार आहे ह्या गौडबंगाल म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक राजकीय वादळ जे 16 मेपासनं भारतात आलं आहे त्या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करून तुम्हाला काही गोष्टी अवगत करणार आहे आणि माझे या पक्षाबद्दल असलेले अंदाज आणि अनुमान तुम्हाला सांगणार आहे. सोळा मे रोजी अमेरिकेतील बोस्टनमध्ये अभिजित दीपिके या तरुण मुलाने 29 वर्षाच्या तरुण मुलाने न्यायमूर्ती भारताचे मुख्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी जे तरुणाईला उद्देशून कॉक्रोच आणि पॅरासाईड असे जे काही उद्गार काढले त्याला प्रतिक्रिया म्हणून त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी नावाचा एक पक्षाची मुहूर्तमेढ अमेरिकेतील बोस्टन येथून केली. ही काय मोठी घटना नव्हती, त्यांनी ट्विट करून सगळं केलं होतं. पण पुढील 2-4 दिवसामध्ये कॉक्रोच जनता पार्टीला जवळजवळ अखंड हिंदुस्थानातून तरुणाईने आपल्यातले जातभेद, प्रांतभेद, भाषाभेद हे सगळं विसरून ह्या कॉक्रोच जनता पार्टीशी निगडीत होण्यासाठी, त्यांना जोडून घेण्यासाठी किंवा त्यांना जॉईन करण्यासाठी या तरुणाईमध्ये चढाव सुरुवात झाली. आणि हे झाल्यावर मात्र भारतात अस्तित्वात म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले शासन, राजकीय पार्टी, सर्व पॉलिटिकल पार्टीज म्हणजे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि इतर समस्त राजकीय पक्षांच्या मध्ये खळबळ निर्माण झाली. सगळेजण गडबडून गेले आणि हे खळबळ होण्यासाठी जे कारण होतं ते पण जबरदस्त होतं. कारण ही सगळी तरुण मंडळी त्यांना जॉईंट होत होती आणि इंडियन नॅशनल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स, जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स त्याला 2-4 दिवसात मिळाले. आणि तरुणाई जी होती ती रागाने, द्वेषाने, आपल्या मनातील मळमळ, द्वेष, राग, नैराश्य हे सगळं या पार्टीला, कॉक्रोच जनता पार्टीशी निगडीत होऊन न घाबरता मोदींच्या ईडीला, मोदींच्या CBIला, मोदींच्या पोलिसांना, मोदींच्या पॅरामिलिटरी फोर्सेसला न घाबरता व्यक्त होऊ लागले. मित्रांनो, हे सगळं ना कसं होतं माहिती आहे काय? चीफ जस्टिस सूर्यकांत बोलले काय, बोस्टनमधून अभिजित दीपिकेने ती कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली काय आणि त्याला जवळ 2 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले काय, हे सगळं ना एखाद्या जादूगाराने स्वतःच्या पगडीतने एक गोष्ट काढून द्यावी ना आणि लोकांना दाखवावी. आपल्या रिकाम हातातनं कबूतर काढ, कधी एखादा माणूस काढ, कधी आणखीन काय काढ, ह्याच्यासारखं जादूगाराची किमयाच होती जणू काय. कळलं की नाही? खरं तर हा जो म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी हा काही जमिनीवरचा पक्ष नव्हता. त्याने तिकडनं एक ट्विट केलं आणि ही पक्षाची मुहूर्तमेढ केली आणि त्यांनी 5 पॉईंटचा आपला जाहीरनामा दिला. आणि ते 5 पॉईंट जे मुद्दे जे त्यांनी घेतले होते ते काही नवीन नव्हते. राहुल गांधी गेली 4 वर्ष सातत्याने हेच 5 मुद्दे घेऊन जनतेच्या पुढ्यात रस्त्यावर आलेले होते. त्यामुळे त्याच्यामध्ये, त्यांच्या पॉईंट्समध्ये, त्याच्या जाहीरनाम्यातल्या कुठल्याही पॉईंटवरमध्ये कसलंही नाविन्य मला दिसलं नाही. कळलं की नाही? पण तरुणाईचा जो राग होता शासनाबद्दल, रुलिंग पार्टीबद्दल, राजकीय पक्षांबद्दल, तो राग आणि त्यांच्याबद्दल नैराश्य आणि त्यांना काहीतरी देशासाठी करावं ही जी तळमळ होती, ही तळमळ त्या पार्टीशी निगडीत होऊन ते व्यक्त करायला लागलेले होते. त्यामुळे झालं असं की लगेच
म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी भारतीय जनता पक्षाची, त्यांचे मीडियातले पाठीराखे, मेनस्ट्रीम मीडिया जो आहे, जो कधीही विरोधी पक्षांच्या काही हालचालींची दखल घेत नाहीत, त्याला देखील या कॉक्रोच जनता पार्टीची दखल घ्यावी लागली. ते तर राहिलं, ते त्याचबरोबर जे मीडियामधले, सोशल मीडियामधले जे मोठे मोठे प्रसिद्ध यूट्यूबर होते, त्यांनी देखील या घटनेची दखल घेऊन त्यांनी देखील ह्या कॉक्रोच जनता पार्टी आणि अभिजित दीपिके कुणे याचं विश्लेषण आणि चर्चासत्र सुरू केली. हे सगळं अकालनीय होतं. काय होतं तेच कळत नाही. मी हे सगळं पाहत होतो, म्हटल्याप्रमाणे वाचत होतो, आणि हे सगळं पाहताना मला दिसलं की प्रत्यक्ष आणि मजा काय होती यातली की भारतीय जनता पक्षाकडे अभिजित दीपिके आणि त्याचा कॉक्रोच जनता पार्टी याला काउंटर अटॅक कसा करायचा, त्यांच्याकडे कसलंच राजकीय अस्त्र नव्हतं. त्यांना फक्त दिसत होतं की त्याला 2 कोटीपेक्षा जास्त फॉलोअर 2-4 दिवसात मिळाले, त्यामुळे त्याला रोखायचं कसं हे त्यांना न कळल्यामुळे शेवटी शून्य गृहीतक त्यांनी वापरलं आणि पटकन त्यांनी त्याचं जे एक्स अकाउंट होतं त्याला बॅन करून टाकलं, त्याचं प्रकाशन बंद करून टाकलं खरं तर. आणि त्यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं तो पाकिस्तानी आहे, त्याचे सगळे फॉलोअर्स हे पाकिस्तानी आहेत, ते मुस्लिम्स आहेत, तो आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता आहे, आम आदमी पक्षानेच त्याला पुढे केलं आहे वगैरे वगैरेचं गृहीतकं एक एक नवीन नवीन रोजच्या रोज शूट होऊ लागली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधनं. खरं तर साधं असं होतं की हा कॉक्रोच जनता पार्टी हा काय एस्टॅब्लिश कायद्याद्वारे मान्य झालेला असा काय हा राजकीय पक्ष जमिनीवरचा पक्ष नव्हता आणि नाही देखील. या क्षणाला मी तुमच्याशी चर्चा करताना ते एक प्लॅटफॉर्म आहे डिजिटल मीडियावरचा कॉक्रोच जनता पार्टी, आणि त्यांनी आपलं 5 मुद्द्यांचं त्यांनी आपलं जाहीरनामा दिलेला आहे. त्याचा संस्थापक तिथे बोस्टन अमेरिकेमध्ये आहे, कळलं की नाही. जसे आपले संग्राम पाटील आहे, तर तो राठी आहे, ध्रुव राठी आहे, हे कसे फॉरेनमध्ये ऐषारामात राहून आपापले भारतामध्ये जे काय चाललं आहे याच्यावर टीकास्त्र करत असतात नेहमी, कळलं. त्यांचे मुद्दे योग्य असतात, त्यामध्ये त्यांची प्रचंड मेहनत पण असतात, पण ते सगळं परदेशात राहून सुखमय जीवन जगत असताना ते करत असतात. मला पहिलं इम्प्रेशन तसंच झालं की अमेरिकेत जाऊन बसला आहे माणूस आणि तिकडनं हे करतोय सगळं, याचं कारण काय असावं. मी आणखीन थोडा रिसर्च करताना मला जाणवलं की तो 29 वर्षाचा आहे, अजूनही त्याच्या स्वतःच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्याला कुठेही नोकरीधंदा नाही आहे असं मला वाटतंय. त्यांनी पुण्यातनं काहीतरी मास मीडियाची डिग्री घेतली, त्यानंतर तो म्हणजे 2 वर्ष जाऊन त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यावर जो अटॅक सुरू झाला त्यावेळेला तो रोज एक ट्विट करून ह्या सगळ्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या लोकांना प्रत्युत्तर देतच होता. त्याच्या आईवडिलांना धमकीसत्र सुरू झालेले होते, ते सगळ्याला तो त्याच्या कुवतीप्रमाणे तो प्रत्युत्तर देतच होता. आणि मी जेव्हा पुढे वाचायला सुरुवात केली, त्याचं संशोधन सुरू केलं, त्यावेळेला मला लक्षात आलं की 29 वर्षाचा मुलगा आहे, 2 वर्ष पुण्यातनं मास कम्युनिकेशन केलं आहे, तो म्हणजे त्याने 20व्या वर्षी तो ग्रॅज्युएट झाला. त्यानंतर त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो 2 वर्ष दिल्लीला जाऊन आम आदमी पार्टीचं त्याला एज्युकेशन फील्डमधलं कार्य आणि म्हणजे लोकांच्या आरोग्याबद्दल जे काय आम आदमी पार्टी दिल्लीत करत होतं दॅट अट्रॅक्टेड हिज माइंड. त्यामुळे तो त्यांच्यासाठी त्यांचा कम्युनिकेशन इन्चार्ज म्हणून त्याने तिथे 2-3 वर्ष काम केलं, आणि त्यानंतर तो आता 2 वर्षापूर्वी म्हणजेच वयाच्या 27व्या वर्षी तो अमेरिकेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मास कम्युनिकेशन करण्यासाठी गेला. तो दलित समाजातनं आहे, कळलं की नाही. आणि ते करत असताना तुम्हाला सांगतो की जे अमेरिकेत जाणं म्हणजे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणं म्हणजे कमीत कमी 35 ते 40 रुपये नुसतं शिक्षणाचा खर्च असतो तिथे जाण्याचा खर्च 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो. त्यानंतर तिथे राहणं, तिथे खाणं पिणं, बहुतेक लोक तिथे अभ्यास करता नोकरी करतात, असं काही तो तिथे करतोय असं मला वाटत नाही. 29व्या वर्षीपर्यंत तो बेरोजगारच आहे, कळलं की नाही. आतापर्यंत तो तिथे नोकरी बघतोय, त्यामुळे तो भारतात येईल किंवा नाही हे काय अजूनही क्लिअर झालेलं नाही. अशा ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये मला जे काय वाटलं की तो जर म्हणजे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असेल आणि दिल्लीमध्ये जर त्याचं वास्तव्य असेल, तो 2 वर्ष म्हणजे माझ्या अंदाजामुळे तो 4-5 वर्ष सातत्याने तिथे काम करत असावा, कळलं की नाही. आणि हे करत असताना तो कदाचित भारतीय जनता पक्षाच्या सानिध्यामध्ये आला असावा आम आदमीच्या माध्यमातून.
आणि भारतीय जनता पक्षाची ते स्ट्रॅटेजीज आहे की ओबीसी आणि दलित समाजातील अशा होतकरी हुशार तरुणांना हेरायचं, त्यांना आपल्याकडे घ्यायचं, त्यांना सांभाळायचं आणि मग ही त्यांची राजकीय पॉलिटिकल इन्व्हेस्टमेंट असते त्यांच्यासाठी खर्च करणं, त्यांना सांभाळायचं आणि योग्य वेळ आली की त्यांचा राजकीय कार्यासाठी आपल्या पक्षाच्या फायद्यासाठी उपयोग करून घ्यायचा अशी त्यांची राजनीती आहे. कळलं की नाही? कारण मोदी आणि शाह हे राज्यकारभार करतच नाहीत, ते 24/7 ते राजकारण करतात. कळलं की नाही? आणि त्याच्यामध्ये त्यांचा हात धरणारा एकही राजकीय नेता सध्याच्या घडीला भारतामध्ये नाही, ही एक सत्य घटना आहे. कळलं की नाही? त्यामुळे त्यांनी जर अभिजित दिपके जे काय सांगतोय याचं ॲनालिसिस करताना माझ्या मनामध्ये हा संशय आला आणि तो सातत्याने सांगतो की माझं अजून काही, मी कुठलीही गोष्ट घाईगर्दीत करणार नाही, मी संशोधन करतो आहे, माझी टीम त्यावर काम करते आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, राजकारणात जे ॲक्टिव्हिस्ट आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना माहीत असेल की एखाद्या पक्षाचा जाहीरनामा तयार करणं, एखाद्या सरकारला निवेदन तयार करणं, एखादा मोर्चा आंदोलन ऑर्गनाईज करणं, याच्यासाठी किती राजकीय वेळ खर्च करावा लागतो. आणि ह्याचं कसं आहे, जसं जादूगाराची किमया आहे त्याप्रमाणे आज एक ट्विट आलं तर उद्या दुसऱ्या दिवशी आलं त्याचा जाहीरनामा आला. हे काय तुम्हाला वाटतं की एकटा माणूस ते बसून हे करू शकतो का? मला इथे संशयाची जागा जिथे आली ती पहिली मला असंच वाटलं की ह्याला सगळं कोणतरी जादूगाराप्रमाणे तिथे पाठवतं आहे, त्याला इन्स्ट्रक्शन देते आणि हा त्याच्या मुखातनं त्या गोष्टी बोलतो आहे. परत भारतीय जनता पक्षाने त्याला जेव्हा बॅन केलं त्याचं एक्स अकाउंट, त्यावेळेस त्यांनी बघायला पाहिजे होतं ना की अभिजित दिपके हा कोण आहे मुलगा, हा याची विचारसरणी डावीकडे का उजवीकडे आहे, तो भांडवलदारांचा प्रतिनिधी आहे का तो गरिबांचा प्रतिनिधी आहे, तो सर्वात मुख्य म्हणजे तो नेहरूंचा पाठीराखा आहे का, नेहरूवादी आहे का. आणि तो जर नेहरूवादी असेल तर भारतीय जनता पक्षाला घाम फोडणं हे स्वाभाविकच आहे. पण तशा प्रकारची काही चौकशी न करता डायरेक्ट म्हणजे जसं नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये झाले आणि तरुणाई रस्त्यावर आली, ही एकच ह्या गोष्टीचा एकच धसका अभिजितला मिळाला. जो 2 कोटींचा पाठिंबा मिळाला त्याचा धसका घेऊन भारतीय जनता पक्षाने त्याच्याविरुद्ध राजकीय कारवाई करून आपलं शून्यत्व सिद्ध केलं. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की दलित आणि ओबीसी समाजातल्या होतकरी तरुणांना खेचून घ्यायचं, आकर्षित करायचं आपल्याकडे, त्यांना सांभाळायचं आर्थिकदृष्ट्या आणि योग्य वेळेला त्यांची ती आपली राजकीय इन्व्हेस्टमेंट आहे ती एनकॅश करायची. खरं तर तुम्हाला सांगतो ना, राहुल गांधींनी त्यांनी जे दीपिकेने जे पासपोर्ट घेतले ते राहुल गांधींनी 4-5 वर्ष त्याच ह्याच्या मुद्द्यावर राहुल गांधी भांडतोय शासनाची, जनतेत तो रस्त्यावर भांडतोय सरकारबरोबर. आणि हे करत असताना त्याला जो मेनस्ट्रीम मीडिया आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रेस हे राहुल गांधीला अजिबात म्हणजे त्याला प्रसिद्धी देत नाहीत किंवा त्याचे दृश्य दाखवत नाहीत. पण त्याला जो उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली ह्या भागामध्ये जो हरियाणा ह्याच्यामध्ये जो प्रचंड तरुणांचा प्रतिसाद मिळतो आहे, त्याची राजकीय किंमत काय आहे आणि त्याचे राजकीय परिणाम काय आहेत हे मोदी शहांना नक्कीच कळतात. जरी त्यांच्या मेनस्ट्रीम मीडियाने राहुल गांधीला कव्हरेज दिलं नाही तर ह्याला एन्काउंटर कसं करायचं. आणि सध्या तर राहुल गांधी नीटची परीक्षा, CBSEमधील भ्रष्टाचार, डिझेल आणि गॅसची टंचाई याच्यावर तर त्यांनी ह्या उत्तर गायपट्ट्यामध्ये तर सैलाब निर्माण केलेलं आहे. भले त्याला म्हणजे बिहार आणि त्यानंतर बंगालच्या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षाला याला इंडियन नॅशनल काँग्रेसला आणि राहुल गांधीला यश जरी मिळालं नसलं तरी त्याला जो काही तरुणाईचा पाठिंबा मिळतो आहे त्याची राजकीय किंमत आणि परिणाम जाणण्याचे दोघंही मोदी आणि शाह शून्य आहेत. तर मला असं वाटतं की हे सर्व तरुणाईचं आणि आता जो काही राहुल गांधींनी सैलाब तयार केला आहे त्याला रोखण्यासाठी मला वाटतं की त्यांनी जसं आम आदमी ही केजरीवालची त्यांची बी टीम होती तेव्हा ही त्यांनी अगोदरच इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली होती. 24/7 हे जे राजकारण ते करतात राज्य न करता, त्यामध्ये कदाचित त्यांनी दिल्लीमध्ये ह्याला हेरून त्यालाच तिकडे पाठवलं असेल एवढा खर्च करून. आणि आता योग्य वेळी ती जी इन्व्हेस्टमेंट केलेली राजकीय इन्व्हेस्टमेंट त्यांनी ती आता एनकॅश करतायत. त्यामुळे अभिजित बोलताना, उत्तर देताना अत्यंत सौम्यरीतीने शांतपणे सगळं ट्विट करत असतो. पत्रकारांच्या प्रश्नाला देखील तो ऑनलाईन इंटरव्ह्यूजमध्ये उत्तरं देत असतो. पण हे करताना तो एक काळजी घेतो, तो सांगतो की मी कुठलीच गोष्ट घाईगर्दीने करणार नाही, मी संशोधन करतो आहे, माझी टीम त्यावर काम करते आहे. हे करताना तो मोदी शाहांवर देखील टीका करतो, भाजपवर, पण त्या टीकेमध्ये तुम्हाला खरं सांगू काही दम नसतो.
त्यावरनं त्याच्याबद्दल संशय घेण्याला जागा ती तिकडेच आहे. कळलं की नाही? कारण इथे जी त्याला जनता, जी तरुणाई त्याला पाठिंबा देते नाही, त्यांची अपेक्षा आहे की त्यांनी आंदोलन करावं, आंदोलनाचे इन्स्ट्रक्शन द्याव्या, काही ना काही सरकारविरुद्ध कारवाई करावी, जोरदार कारवाई करावी, अशी अपेक्षा त्याला जोडली जाणारी तरुणाई त्या प्रकारची अपेक्षा करते. त्याला तसा त्या गोष्टीला त्याचा प्रतिसाद हा अत्यंत थंड आहे. कळलं की नाही? ही हॅज बीन गिव्हिंग कोल्ड शोल्डर्स टू दॅट. त्यामुळे आता तो जे काय बोलतोय ते प्रत्यक्षात येण्यासाठी, आणि तो म्हणत नाही आहे, तो आता मला वाटतं काल का परवा दिवशी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये पहिलं म्हणाला होता की मी जर भारतात आलो तर मला अटक केली जाईल. आता कालच्या इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला की मी भारतात परत येणार आहे. मला तर असं वाटतं की नाही, त्याला जर म्हणजे तो जर BJPच्या सी टीमचा पार्ट असेल, तो जर BJPचा सपोर्टर असेल, BJPनेच त्याला स्पॉन्सर्ड केलेलं असेल, BJPनेच त्याला सर्व उचलून धरलं असेल, तर तो ह्या प्रकारचं हे करून तो बोस्टनमध्ये आपल्याला दिल्लीतले साहेब किंवा अक्का काय आपल्याला इन्स्ट्रक्शन देत आहेत याच्यावर त्याची पुढील कारवाई अवलंबून आहे. आणि तो जर त्या BJPच्या सी टीममध्ये असेल, सी टीमचा भाग असेल, तर त्याचं इंटेन्शन हे फक्त जी भारतातली तरुणाई आहे, जी राहुल गांधीकडे गेली 3-4 वर्ष अट्रॅक्ट होते, जी 2014 ती जी तरुणाई मोदी करत मोदींना डोक्यावर घेऊन नाचत होती, तीच मोदींच्या भ्रष्ट कारभारामुळे मोदींपासनं राहुल गांधीकडे स्टेप बाय स्टेप आकर्षित झाली. आणि त्याचे राजकीय परिणाम काय आहेत, त्याची राजकीय किंमत काय, हे BJPतलं मोदी आणि यांना कळते. तर त्याला रोखण्यासाठी जर तो काम करत असेल तर मला वाटतं काम करत असावा, असा माझा खास अंदाज आहे. आणि त्यांनी, मी जसं मगाशी म्हटलं की डॉक्टर संग्राम पाटील आहे, तो राठी आहे, हे जसे फॉरेनमध्ये बसून मोठमोठे व्हिडिओज करतात मेहनत करून, त्यापेक्षा त्यांनी इथे भारतात यावं. म्हणजे खरं का खोटं ते पण कळेल ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी हे लगेच लोकांना कळेल ना त्यांनी. कारण लोकांची अपेक्षा आहे, तरुणाई जोडली त्यांची अपेक्षा आहे. कळलं की नाही? त्यांना राहुल गांधीला जर रोखायचं असेल तर त्याचं जे पॉलिटिकल प्लॅटफॉर्म त्यांनी जो तयार केला आहे त्याचं अस्तित्व काही जास्त दिवस राहणार नाही. कळलं की नाही? कारण कसं आहे, आणि आत्ता ह्या क्षणाला मला असं वाटतं ना की तो खराच काही भारतीय जनता पक्षाच्या सी टीमचा भाग आहे का किंवा नाही, किंवा कसं, हे येणारा काळच ठरवणार आहे. कारण 2011 साली 11-12 साली अण्णा हजारेने जे आंदोलन केलं त्यावेळेला आम्हाला कुठे कळलं होतं की अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल हे सगळे स्पॉन्सर्ड, एनकरेज बाय भारतीय जनता पक्ष, हे कुठे कळलं होतं आपल्याला? नाही कळलं होतं. कारण त्यावेळेला अण्णा हजारेने आपल्या सर्वांना घातली होती. तसंच आहे हे. त्यामुळे तो कुठल्या प्रकारचं कार्य करणार ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्या प्रकाशित होणारच आहे. पण त्याचे इंटेन्शन जर खरं असेल, त्याला जर भारतातल्या तरुणाईसाठी काही खास काम करायची इच्छा असेल तर तो भारतात येईल. कळलं की नाही? तो भारतात येईल. आणि त्यांनी तर तसं केलं आणि त्याच्या ह्या पाठिंब्यावर तो आंदोलन जर त्यांनी इथे भारतात येऊन उभं केलं, मग त्याच्यासाठी त्याला काही त्रास झाला तरी, त्याला अटक झाली, त्याला जेलमध्ये टाकला, काही झालं, ते भोगण्याची जर त्यांनी ताकद दाखवली तर येणाऱ्या काळामध्ये भारताच्या राजकीय इतिहासामध्ये त्याचं नाव सुवर्णाक्षरांनी नोंदलं जाईल, याची मला खात्री आहे. पण म्हणजे तो राठी आणि डॉक्टर संग्राम पाटील ज्याप्रमाणे तिकडे राहून सगळं एक छान व्हिडिओज तयार करतात मेहनत करून, त्यांच्यासारखं केलं तर ह्या प्लॅटफॉर्मला काही अर्थ नाही. कळलं की नाही? त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा तो पाठीराखा आहे का, म्हणजे आम आदमी पक्षाने स्पॉन्सर्ड करून भारतीय जनता पक्षाने त्याला प्रमोट करून तिथे पाठवलं, हे येणाऱ्या काळातच ठरणार आहे, हे आपल्याला कळणार आहे. त्यामुळे या क्षणाला तरी माझ्या मनात फक्त एकच गोष्ट दिसते मला, की कॉक्रोच जनता पार्टी हे काहीतरी मोठं गौड बंगाल आहे आणि ते येणाऱ्या काळामध्येच आपल्याला कळणार आहे. आता राहुल गांधींनी याची दखल घ्यायला पाहिजे. कारण भारतीय जनता पक्ष कुठल्याही राजकारणात सत्ता काबीज करून ती कायम आपल्याचकडे ठेवण्यासाठी कुठल्याही स्तराला जाते, हे गेल्या 12 वर्षामध्ये सिद्ध झालेले आहे. म्हणजे साम दाम दंड भेद हे सर्व ते करतात. त्याच्या जोडीला हे अशा प्रकारचं राजकारण जे मी म्हटलं की भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः मोदी आणि शहा हे राज्यकारभार नाही करत, हे 24/7 राजकारण करतात. आणि हे राजकारण करत असताना जसं अभिजित दिपकेलचं मी जे एक्झाम्पल सांगितलं, अण्णा हजारेंचं एक्झाम्पल सांगितलं, आम आदमीचं एक्झाम्पल, ही त्यांची राजकीय इन्व्हेस्टमेंट असते. त्यासाठी ती ॲक्च्युली मॉनिटरी इन्व्हेस्टमेंट करत असतात त्या लोकांना स्पॉन्सर्ड करण्यासाठी. आणि त्याचं एनकॅशमेंट
मला वाटतं हे ह्या काळात दीपिकेच्या माध्यमातून दीपिकेला इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली असेल तर ते त्याचं एन्कॅशमेंट आता त्यांनी सुरू केलं आहे. बघूया. मला वाटतं की राहुल गांधींनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण त्यांचे इंटेन्शन माझ्या अनुमानाप्रमाणे फक्त तरुणाईची राहुल गांधीकडे अट्रॅक्ट झाली आहे, कळलं की नाही. त्यामुळे जर इलेक्शन कमिशनला बाजूला केलं आणि फेअर इलेक्शन झाल्या तर भारतीय जनता पक्ष 1982ला जे त्यांना फक्त 2 जागा मिळाल्या होत्या ना, त्याच लेवलला परत येण्याची जास्त शक्यता आहे. बघूया. तो भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा देणारा माणूस आहे की त्याला खरोखरच तरुणाईसाठी काहीतरी या देशात परिवर्तन आणून लोकशाहीसमोर जे काही संकट उभं राहिलं आहे त्यातनं देशाला बाहेर काढून लोकशाहीला प्रगल्भ करण्याची जी पुढची पायरी आहे तिकडे तो घेऊन जातो, ज्याच्याकडे आपण वाट बघायला पाहिजे. कालाय तस्मै नमः असं मी शेवटी म्हणतो. मित्रांनो, मला जे काही वाटलं ह्या पक्षाबद्दल, भारत म्हणजे कॉक्रोच पार्टीबद्दल, कॉक्रोच जनता पार्टीबद्दल मला जे काही माझे अनुमान वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. तुम्हाला जर हे माझं मत पटलं असेल, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर न चुकता हा माझा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझा जो चॅनल आहे, हा जो माझा चॅनल आहे तो त्याला त्याची जो विनामूल्य आहे त्याला सबस्क्राईब करा. तो हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर करा आणि मी नेहमीप्रमाणे सांगतो तसं जिथे संधी मिळेल प्रत्येक ठिकाणी घरात बाहेर, घराच्या बाहेर, आपल्या सोशल लाईफमध्ये हक्काने मराठी बोला आणि छातीटेकपणे सांगा की आम्ही मराठी आहोत, कळलं की नाही. मी परत पुढच्या आठवड्यात तुम्हाला एखादा नवीन विषय घेऊन मी येणारच आहे. त्याची झलक तुम्हाला सांगतो की राहुल गांधींनी जो राजकीय सैलाब आणता त्यांनी जे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये जे काय परिवर्तनाचा एक धडाधड निर्णय घेऊन सुरुवात केली आहे त्याबद्दल मी तुमच्याशी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात येणार आहे. तोपर्यंत प्लीज टेक केअर.